नमस्कार, दीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। परशुराम घाटात पुन्हा भूस्खलनाचा धोका, डोंगरातून पाण्याचे झरे, वाहन चालकांमध्ये वाढली चिंता। रत्नागिरी जिल्हा नियोजन समितीवर 11 सदस्यांची नियुक्ती, राज्य शासनाचा महत्त्वाचा निर्णय। रत्नागिरी पोलिसांची सायबर गुन्हेगारांविरोधात मोठी कारवाई, 11 म्युल अकाउंट धारकांविरुद्ध गुन्हे दाखल, लाखो रुपये पीडितांना परत। रायगडमध्ये मोठा अपघात टळला, अलिबाग वडखळ मार्गावर प्रवाशांनी भरलेली शिवशाही बस पलटली, सुदैवाने जीवितहानी नाही। आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त रत्नागिरी जिल्ह्यात मुख्यमंत्री जन आरोग्य शिबिराचं भव्य आयोजन। आता पाहूया सविस्तर वृत्त। रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा परिणाम आता मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाटात दिसू लागला आहे। धामणदेवी परिसरात महामार्गालगतच्या डोंगरातून माती खालून पाण्याचे झरे वाहू लागल्याने संभाव्य भूस्खलनाचा धोका निर्माण झाला आहे। काही दिवसांपूर्वी याच ठिकाणी दगड आणि माती महामार्गावर कोसळल्यामुळे वाहतूक दुसऱ्या मार्गिकेवर वळवण्यात आली होती। सध्या बॅरिकेड्सच्या सहाय्याने वाहतूक सुरू असली तरी कायमस्वरूपी संरक्षणात्मक उपाययोजना अद्याप झालेल्या नाहीत। दरम्यान हवामान विभागाने पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिल्याने या घाटातून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनानं तातडीने डोंगराला संरक्षक उपाययोजना करून महामार्ग सुरक्षित करावा अशी मागणी स्थानिक नागरिक आणि प्रवाशांकडून करण्यात येते। रत्नागिरी जिल्हा नियोजन समितीवर नव्याने सदस्यांची नियुक्ती करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे। शासन निर्णयानुसार 2 नामनिर्देशित सदस्य आणि जिल्हा नियोजनाचा अनुभव असलेल्या 9 विशेष निमंत्रित अशा एकूण 11 जणांची नियुक्ती करण्यात आली आहे। हा शासन निर्णय 20 जुलै 2026 रोजी जारी करण्यात आला असून संबंधित सदस्यांचा कार्यकाळ शासनाकडून नियुक्ती रद्द होईपर्यंत किंवा विद्यमान शासनाचा कार्यकाळ संपेपर्यंत कायम राहणार आहे। या नियुक्तींमध्ये आमदार शेखर निकम आणि आमदार किरण सामंत यांची नामनिर्देशित सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे। तसेच विशेष निमंत्रित म्हणून संतोष जैतापकर, सचिन जाधव, प्रसाद सावंत, विलास वाघिरे, संदेश मेटे, अमित केतकर, केदार साठे, अजय बिरवटकर आणि सचिन वहाळकर यांचा समावेश करण्यात आला आहे। शासनाने हा निर्णय अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केला असून जिल्हाधिकाऱ्यांना संबंधितांना आदेश कळवण्याचे निर्देश दिले आहेत। राज्यात वाढत्या सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी रत्नागिरी जिल्हा पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। सायबर फसवणुकीत वापरण्यात आलेल्या 11 म्युल अकाउंट धारकांविरुद्ध 11 स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून आर्थिक फसवणुकीतील अनेक तक्रारींचा तपास करून पीडितांना लाखो रुपयांची रक्कमही परत मिळवून देण्यात पोलिसांना यश आलंय। महाराष्ट्र सायबर मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आलेल्या विशेष मोहिमेत लेयर 1 बँक खाती, ATM ID, सिम कार्ड आणि आर्थिक व्यवहारांची माहिती तपासून ही कारवाई करण्यात आली आहे। पोलीस अधीक्षक नितीन बगाटे आणि अप्पर पोलीस अधीक्षक BB महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांनी संयुक्तपणे ही मोहीम राबवली। जानेवारी 2026 पासून 5 लाख रुपयांहून अधिक रकमेच्या 21 सायबर फसवणूक तक्रारींपैकी 14 प्रकरणांमध्ये FIR दाखल करण्यात आली आहे। रायगड जिल्ह्यातील अलिबाग वडखळ मार्गावर आज एक मोठा अपघात टळला। अलिबागहून पनवेलकडे निघालेली प्रवाशांनी भरलेली शिवशाही बस पेजारी चेकपोस्ट जवळ चालकाचं नियंत्रण सुटल्याने अचानक पलटली। प्राथमिक माहितीनुसार बसचा टायर साइड बारमधून निघाल्याने हा अपघात घडला। या दुर्घटनेत बस रस्त्याच्या एका बाजूला कलंडली, मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी किंवा गंभीर दुखापत झालेली नाही। घटनेनंतर परिसरात काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती। स्थानिक नागरिक आणि प्रशासनाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढलं। या अपघाताच्या नेमक्या कारणाचा शोध घेण्याचं काम संबंधित यंत्रणांकडून सुरू असून अधिक तपास सुरू आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 22 जुलै रोजी होणाऱ्या वाढदिवसाचं औचित्य साधून रत्नागिरी जिल्ह्यात 1 ते 31 जुलै 2026 या कालावधीत मुख्यमंत्री जन आरोग्य शिबिरांचं भव्य आयोजन करण्यात आलंय। मुख्यमंत्री सहायता निधी जिल्हा कक्षाच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या या विशेष अभियानांतर्गत जिल्हाभर सुमारे 200 मोफत आरोग्य शिबिरं आयोजित करण्यात आली असून नागरिकांना विविध आरोग्य सेवा विनामूल्य उपलब्ध करून दिल्या जात आहेत। जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे प्रमुख
रामेश्वर नाईक यांच्या समन्वयाने हे अभियान राबवण्यात येत आहे। या उपक्रमात जिल्हा आरोग्य यंत्रणा, धर्मादाय रुग्णालय, मदत कक्ष, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना तसेच संलग्न खासगी रुग्णालयांचा सक्रिय सहभाग आहे। जिल्ह्यातील सर्व गरजू नागरिकांनी या मोफत आरोग्य शिबिरांचा लाभ घ्यावा असं आवाहन वैद्यकीय अधिकारी तथा अध्यक्ष डॉक्टर सुमित सावंत आणि समाजसेवा अधीक्षक केदार ढेकणे यांनी केले। शिबिरांच्या वेळापत्रकाची माहिती मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी येथे उपलब्ध असल्याचं प्रशासनानं सांगितलंय। सरोदे समाज ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित टेटवली तालुका दापोली या पतसंस्थेला संपूर्ण रत्नागिरी जिल्हा कार्यक्षेत्र मिळाल्याने लवकरच म्हणजे 15 ऑगस्ट 2026च्या दरम्यान खेडमध्ये एक नवीन शाखा सुरू करण्याचा मानस आहे। याकरिता खेड शहरातील सरोदे समाज बांधव आणि मान्यवर व्यक्ती यांचा एक स्नेह मेळावा आणि कार्यशाळा पाटणेलॉन खेड येथे घेण्यात आली। या कार्यशाळेला सरोदे समाज ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेचे संस्थापक माननीय पद्मश्री कर्मवीर दादा दाते, संस्थेचे अध्यक्ष सुभाष क्षीरसागर, उपाध्यक्ष श्रीराम उर्फ भाऊ दाते, पूजनीय शांतीनाथ महाराज, बिपिनदादा पाटणे, सरोदे समाज अध्यक्ष राहुल साळुंके, नरेश दाते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। तसेच खेड तालुक्यातील सर्व सरोदे समाज बंधू भगिनी, शहरातील इतर समाजातील मान्यवर व्यक्ती, पतसंस्थेचे आजी माजी संचालक, कर्मचारी, पिग्मी एजंट इत्यादी मंडळी उपस्थित होते। खेड येथील सहजीवन शिक्षण संस्था खेडच्या विश्वस्तपदी ॲडव्होकेट आनंदराव भोसले आणि संजय मोदी यांची सर्वानुमते नेमणूक करण्यात आली। त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या। यावेळी चेअरमन राजेश बुटाला, डॉक्टर उपेंद्र तलाठी, पंकजभाई शहा, विलासभाई बुटाला, आनंद कोळेकर, नितेशभाई बुटाला, सुभा खेडेकर, संकेत बुटाला, अभय तलाठी, नाभा शेलार, मुद्राळे, सारंग सर, सचिन भोसले सर यांच्यासह संस्थेचे सदस्य उपस्थित होते। SM इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स, कॉमर्स अँड आर्ट्स चिचघर खेड येथे मंगळवार दिनांक 21 जुलै 2026 रोजी विद्यार्थी गुणगौरव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला। या कार्यक्रमाचं आयोजन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक यशाचा गौरव करण्यासाठी करण्यात आला। या कार्यक्रमासाठी चिचघर दस्तुरी केंद्राचे केंद्र प्रमुख प्रभाकर कोळेकर सर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। तसेच संस्थेच्या सदस्या नाडकर मॅडम यांची प्रमुख उपस्थिती लाभली। या प्रसंगी पूर्व प्राथमिक आणि माध्यमिक स्कॉलरशिप परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला। त्याचप्रमाणे गणित ऑलिम्पियाड स्पर्धेतील पास झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना मेडल आणि प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं। प्रमुख पाहुण्यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचं कौतुक केलं। केंद्र प्रमुख प्रभाकर कोळेकर सर यांनी पालकांशी संवाद साधून पालकांना आणि विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचं महत्त्व समजावून सांगितलं। सातत्याने अभ्यास करून उच्च ध्येय गाठावं तसेच परीक्षेचं महत्त्व ओळखून प्रामाणिक प्रयत्न करावेत असे प्रेरणादायी मार्गदर्शन केलं। याचप्रमाणे संस्थेच्या सदस्या जया नाडकर मॅडम यांनी देखील विद्यार्थ्यांना आणि पालकांना प्रभावी मार्गदर्शन केलं। या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष कय्यूम नाडकर, संस्थेच्या सचिव आणि शाळेच्या मुख्याध्यापिका डॉक्टर अंजुम नाडकर, चिचघर दस्तुरी केंद्राचे केंद्र प्रमुख प्रभाकर कोळेकर, विद्यालयाचे उपमुख्याध्यापक तथा SVK नर्सिंग कॉलेजचे समन्वयक सागर मोरे, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक अनिश पडवळ, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन, नियोजन आणि आभार प्रदर्शन शिक्षकांनी प्रभावीपणे पार पाडलं। विद्यार्थ्यांच्या यशाचा आनंद साजरा करणारा हा गुणगौरव सोहळा सर्वांसाठी प्रेरणादायी आणि संस्मरणीय ठरला। लायन्स क्लब ऑफ खेड सिटी तर्फे अध्यक्ष अविनाश दळवी यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद शाळांना शैक्षणिक साहित्य आणि खाऊ वाटप करण्यात आलं। यामध्ये जिल्हा परिषद शाळा केंद्र क्रमांक 1, जिल्हा परिषद शाळा नंबर 2, जिल्हा परिषद शाळा नंबर 3 आणि भडगाव मधलीवाडी जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं। या उपक्रमांतर्गत संबंधित शाळांमधील विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक साहित्य देऊन त्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करण्यात आला। यावेळी दौंड सर, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष जोगळे, पत्रकार प्रभू यांनी समाधान व्यक्त केलं। यावेळी अविनाश दळवी, रोहन विचारे, मिलिंदभाई तलाठी, सुरेश चिखले, महेंद्र शेरगावकर, सचिव उत्तम कांबळे तसेच खजिनदार संदीप मोरे उपस्थित होते। रत्नागिरी जिल्ह्यातील देवरुख शहरातील कांजीवरा तिठा परिसरात सोमवारी रात्री एक भला मोठा अजगर आढळून आल्याने नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली होती। मैत्री पंपाजवळील सुर्वे यांच्या घराशेजारी रात्री 8च्या सुमारास हा अजगर दिसताच
परिसरातील नागरिकांनी तातडीने स्थानिक सर्पमित्रांना माहिती दिली. माहिती मिळताच सर्पमित्रांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. प्रमोद कुसाळकर, आर्य बेर्डे, वाक्षेसर, युयुत्सू आरते, दुर्वांकुर बेर्डे, दिलीप पाटेकर आणि महेश बेर्डे यांनी अत्यंत सावधगिरीने आणि कौशल्याने अजगराला कोणतीही इजा न होता सुरक्षितपणे पकडलं. यानंतर अजगराला वन विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आलं असून त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे सोडण्यात येणार आहे. सर्व मित्रांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला असून त्यांच्या धाडसी कार्याचं परिसरातील नागरिकांकडून कौतुक करण्यात येते. रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे परशुराम घाटाच्या पायथ्याशी असलेला संवत्सरा धबधबा सध्या ओसंडून वाहत असून त्याचं मनमोहक आणि रौद्र रूप पर्यटकांना अक्षरशः भुरळ घालतंय. डोंगर कपारीतून कोसळणारा शुभ्र जलप्रवाह, हिरवाईने नटलेला परिसर आणि धुक्याची चादर यामुळे येथे निसर्गप्रेमी आणि पर्यटकांची मोठी गर्दी होते. मात्र या निसर्ग सौंदर्याचा आनंद घेताना सुरक्षिततेचं भान ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. पाण्याचा प्रचंड वेग, घसरणे दगड आणि अचानक वाढणारा पाण्याचा प्रवाह यामुळे अपघाताचा धोका वाढलाय. यामुळे धबधब्याजवळ धाडस करू नये, सुरक्षित अंतर राखावं, तसेच सेल्फी किंवा व्हिडिओ काढण्याच्या नादात जीव धोक्यात घालू नये असं आवाहन प्रशासनानं केलंय. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील तुळशी खुर्द ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी सरपंच, भरणे विभागाचे शिवसेना विभाग प्रमुख तसेच न्यू इंग्लिश स्कूल खवटी आणि पी.के. दरेकर ज्युनियर कॉलेजचे अध्यक्ष दिलीप श्रीपतराव राणे यांची रत्नागिरी जिल्हा डोंगरी विभाग विकास समितीच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अनेक वर्षांच्या सामाजिक कार्याची, संघटनात्मक बांधिलकीची आणि विकासाभिमुख नेतृत्वाची दखल घेत ही नियुक्ती करण्यात आल्याने शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. शिवसेनेच्या संघटनात्मक कामात त्यांनी अनेक वर्ष निस्वार्थीपणे योगदान दिलं. विशेषतः शिवसेना नेते रामदासभाई कदम आणि गृहराज्यमंत्री योगेशदादा कदम यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी संघटनेत खडतर प्रवास करत कार्यकर्त्यांशी मजबूत संपर्क ठेवला. डोंगरी विभाग विकास समितीच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्यातील दुर्गम भागातील विकास कामांना गती मिळेल, प्रलंबित प्रश्न मार्गी लागतील आणि सर्वसामान्य नागरिकांच्या अपेक्षांना नवी दिशा मिळेल असा विश्वास व्यक्त केला जातोय. दरम्यान गृहराज्यमंत्री योगेशदादा कदम यांच्या विश्वासामुळे आणि मार्गदर्शनामुळेच मला ही जबाबदारी मिळाली अशी भावना दिलीप राणे यांनी व्यक्त केली आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. धन्यवाद.